नमस्कार मित्रांनो, मी विजय बागवेत. तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. आता वाजले संध्याकाळचे 4:30 आणि तुम्हाला आज मी दाखवणार माझ्या कोकणातलं घर. पेरणीचा ब्लॉग येऊन गेला असेल, बघितलं असेल. ते गुरुवारी केली आम्ही. आज पुरा मोकळा आहे, 2 दिवस झाले पुरा मोकळा, आकाश मोकळं, मध्ये ढग येतो पण ऊन आहे, पाऊस पडला नाही अजिबात. आणि तुम्हाला आज माझ्या कोकणातलं घर दाखवणार आणि आजूबाजूचा परिसर. चला मग आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. हा बघा माझा कोकणातलं घर, पत्र्याचं आहे. आता 2 वर्षापूर्वीच हा पत्रा गेला आहे. पहिला मांडव होताच आपल्या लाकडी, तो कोकणी पद्धतीने पहिले प्रत्येक गावात मांडव असायचे, वासे लावलेले, वरती पेंडा टाकले, तसं होतं. पण आता 2 वर्षापूर्वीच ही शेड मारली. पहिला आपण तुळशी वृंदावनचं बघूया. हे बघा, ही आमची तुळशी वृंदावन. हे बघा मोठी झाली आहे बघा ना. इकडे पण आले, जे इकडे पडलं तर इथं पण रोप आलं तुळशीचं. आणि इकडे आमचा फणसाचं झाड आहे. हे बघा वरपर्यंत गेलं फणसाचं झाड. आणि याला काळी मिरी लावली आपली. हे बघा चोपई बघा. या फणस आम्ही सगळे काढले त्याच्यावरती, आता नाही आहेत. परवाशीच काढले फणस. बरकेच आहेत पण कच्चे असताना खाल्ले तर कापासारखे लागतात. मध्ये थोडा मरायला आलेला, पण आता आहे, जीव आलाय परत बऱ्यापैकी. आणि आपण पहिला आत्मे जाऊया. बघा ही आमची शेड मारलेली पत्र्याची 2 वर्षापूर्वी. हे बघा. आणि एक पेंडा घेतलाय इथे, म्हणजे गाई आहेत त्यांच्यासाठी. आणि अर्धा इथे त्या खोपीत ठेवलं आहे. आणि असे स्टाईल बिल केलेत व्यवस्थित. हे पण नवीन त्या टायमालाच केलं आहे, स्लायडिंगचे दरवाजे. हे बघा इथे बाय आणि देवांश बसलाय. देवांश हातात पडलाय, हाताला मस्ती करत होता. आणि आई तिथे हिशोब करते चक्कीचं. आमच्याकडे चक्की आहे. कसं पडला, धावत होता म्हणून पडला. पेंड आहे, ही आहे अश्विनी. आणि हे बघा आमचं घर, आमचा हॉल आहे. हे बघा ही टी व्ही, बाकी काय घेतलं नाही, खुर्ची आहे, टी व्ही आहे. हे बघा ही 3 रूम पाडलेत आम्ही. आणि इथं खॉट टाकले. आणि इथं पण स्लायडिंगचं केलं. आता इथं पेंड्या टाकल्या म्हणून ते ओपन होऊ शकत नाही. आणि हे दरवाजे करून घेतले, त्याच्यात छोटे कुडूक मुडूक गोष्टी आमचे राहतात. तसेच इथे पण करून घेतलं. तिथे खिडक्या होत्या, ते 2 खिडक्या आम्ही स्लायडिंग ठेवल्या. ही एक स्लायडिंग आणि ही स्लायडिंग. आणि तिथे पण खिडकी होती, तिथे आणि तिथे. मग त्याला आम्ही स्टोरेज केलं छोटं कबाड. ह्याला पण असं स्टार्टिंगला पुढे 4 खिडक्या होत्या आणि आमचा दरवाजा. हे बघा. आणि इथे आम्ही ह्या रूममध्ये आम्ही असंच काय वस्तू ठेवायचे असतं ते ठेवतो. इथं पहिला आम्ही कोंबड्या ठेवलेल्या. लाईट नाही, 1 मिनटं. तिथं आता थोडं काम बाकी आहे. रेती सिमेंट आणले, काम बाकी आहे. बघा. आणि हे रूमला आमचं, ही पण रूम वापरते, देवाची आहे. ते देवावर आम्हाला करायचं व्यवस्थित. खालीच फळीवरतीच केलं आहे. आता थोडं कडप्पा टाकून नंतर आम्हाला इथे देवावर वरती घ्यायचं आहे असं. आणि ही रूम बघा खूप छान आहे. आणि वरती कवळं आहेत. इथे फॅन होतं, तो बिघडला आहे, ते रिपेअरला दिलं आहे. तो आता बघू 4-5 दिवसांनी भेटेल. कलर बिलर काढलं आहे. इथे दरवाजा पण सध्याच लावला आहे. तो स्पीकर दरवाजा खराब झालेला, तर नंतर नवीन लावला आम्ही. आणि हे पाठची बाजू, हे किचन आहे आमचं. बघा लाईट लावतो. किचन आमचं आहे बघा. इथे स्टाईल बिल लावून घेतलं, पूर्वी नव्हतं, आता सध्याच गेल्या वर्षी स्टाईल लावून घेतली. तर खाली थोडं काम करायचं आहे, सध्या ओपन आहे. बघू काय एवढी घाई नाही, नंतर करू. त्यानंतर हे आमचं वॉशरूम आहे. हे इकडे वॉशरूम केलं आहे. हे बघा असं वॉशरूम केलं मस्त इथे. आणि इथे ड्रम ठेवलं आहे. आणि इथं नळ आहे बघा, त्या नळ चालू आहे ड्रममध्ये पाणी. इथे आमचं पाठच्या बाजूला आपली चूळ होती पहिली, तर इथे चूळ होती आपली. तर इथे आमच्याकडे पावसात वॉशरूम आमचं बाहेर, तर वॉशरूमच्या पावसाचा प्रॉब्लेम व्हायचा, पाऊस जास्त असला तर. मग पप्पानी घरीच इथे पडलेली चूळ होती ते काढली आणि वॉशरूम करून घेतलं. म्हणजे पाहुणे आले जास्त, नंतर पावसात बाहेर जायला नको, मग इथे वॉशरूम करून घेतलं बाजूला टच. आणि तुम्हाला अजून दाखवतो, इकडे एक आंघोळीसाठी आपण
हे 2 ड्रम आहेत जास्त पाणी स्टोरेज करायला. आणि इथे एक नळ कनेक्ट केला आम्ही. हे बघा इथे टाकी लावायची आहे, बघू नंतर त्याच्यावरती टाकी करायची. म्हणजे पाणी जास्त आलं स्टोरेज, जास्त माणसं आलं तर पाणी पुरत नाही. त्याबरोबर ही रूम तुम्हाला बघितलीच. हे आमच्या झाडावरची नारळ आहेत व्यवस्थित. पाणी याच्यात पुरा. हे बघा हा मगाशी पडलं पाणी आहे. हे 2 फणस आहेत झाडावरचे. हे अननस आहेत काढलेले. ही पण रूम सेम तशीच आहे एकदम वरती. ह्या पण फॅन आम्ही काढून बाहेर लावलेत. हे बघा इथं थोडं आम्हाला कपाट करायचं आहे. म्हणजे ही वस्तू सर्व तिथे कपाटात जाईल. ते आपण नंतर करूया, काही घाई नाही. ते कांदे सुकट ठेवलेत. वॉशिंग मशीन आहे, फ्रीज घेतलं आहे आणि गॅस आहे. आणि पाठच्या बाजूला आलो आपण तर इथे आम्ही चूल केली. हे बघा इथे गेली, आत होती, ह्या इकडे होती, इथे खिडकी होती, इथे चूल होती, इथे चूल होती. तर आम्ही इथून तो वॉशरूम केला आणि इथे चूल केली बाहेर. म्हणजे पाणी मी तापवलं, जेवण म्हणजे चुलीवर ते भाकरी जेवण ते इथं होतं. आणि झटपट करायचं तर आपलं किचन आहेच, गॅस. हे बघा ही पाठची बाजू आमची. आणि इकडे आलो तर इकडून दाखवतो तुम्हाला. हे बघा याचे खांब गेले, लाकडं बिकडं आम्हाला ठेवलं. ते बोललं ना पहिलं आमचे खांब होते, वासे होते बाहेर. ते बघा ही ते वासे आहेत काढून ठेवलेले. बाकी तोडले, ते खराब झाले पावसाने. बाकी आहेत बघा बऱ्यापैकी. हे बघा ते बघा स्टोरेज सामान आहे ते लागेल ते. त्यातमध्ये शेणी आहेत सुकवलेल्या. आणि हे बकऱ्यांसाठी केले. तर बकऱ्या आता आमच्याकडे नाहीत, काढल्या बकऱ्या. गाई आहेत आपल्याकडे, ते दाखवतो तुम्हाला. हे बघा. आणि हा आम्ही तेव्हा घर बांधलं तर हे असं करून घेतलेलं. हे बघा पण इथे पावसात कोसळलं, खाली सर्व आलं. पण त्यामुळे हे असं आहे, वरती भात शेती आहे, त्याची माती सर्व खाली पडली घसरून. असा बांध केलेला आम्ही. तिकडे आहे ना तसा, तो बघा कोपऱ्यात तसा बांध केलेला. आणि इथे कोसळलं तर करायचं आहे नंतर, खर्च आहे तर थोडा. त्यानंतर इथे खूप लाकडे खूप केली. इथे लाकडाची खूप नव्हती, ते आम्ही लावलेलं चेरीचं झाड. इथे ती चेरी आम्हाला पप्पांना वाटलं पाण्यात घालतात ना चेरी, त्या चेरीचा रोप आम्ही मागवलेला लहानपणी. आपला सायनवरनं आणलेला, सायनला नर्सरी तर सायनवरनं आणलेला. ते पप्पांनी इथे लावलं. पण ते मोठे आल्यानंतर कळालं चेरी ती दुसरी होती, आतमध्ये बी असते वेगळी, अशी गोलवाली चेरी होती. पण ते भरपूर वर्ष होते. आता आम्ही मला वाटतं 4 वर्षापूर्वी तो झाड तोडून टाकला, कारण की भरपूर चेरी पडायची. आणि आम्ही बहुतेक पप्पा गावी असायचे, इथे अशीच पडून घाण व्हायची. नंतर आता काढलं, ती चेरीचं झाडच काढून टाकला. आम्हाला पाहिजे ती चेरी नव्हतीच, पाण्यात घालतात लाल चेरी येते ना, ती नव्हतीच. मग आम्ही पप्पा बोलले जाऊन दे कशाला अडचण. मग ती काढली आणि मग इथे लाकडाचं खोप केली. आणि खाली सिमेंट टाकून व्यवस्थित लाकडे खोप केली. आणि हा आमच्या बाहेरचा वॉशरूम आहे बघा. हे वॉशरूम आहे, ह्या आंघोळीला. आणि इकडे वॉशरूम, म्हणजे पूर्वी बाहेर इकडेच होतं वॉशरूम. नंतर आता हल्ली आतमध्ये बांधलं, म्हणजे त्याचा वापर होतो आहे. आणि ही इथे ह्याचा वापर होतो, दोन्ही वापरतो. त्याबरोबर इथे कोकमी बघा, कोकम लावलं आहे. हे बघा कोकमा झाड आहेत. हे पण कोकमा झाड कुठून हे आणलं नाही आम्ही, रोप नर्सरीतून. हे मुंबईला असताना ते जंगली कोकमा असतात ना जंगलात, त्याचे कोकमान बिया टाकले रुजत, त्याच्याच झाड मुंबईला आलेला. ते येऊन इथे आम्ही लावलं. तर बघा कोकमं किती लागलेत. हे बघा ह्याला पण 4 वर्ष लागले कोकमं लागायला. आता 4 वर्षापासून लागत आहेत. झाड तर खूप जुनं लावलेलं मी, लहान होतं लहान लावलेलं. हे बघा कोकमं कसे लागलेत बघा. अर्धे काढले, अजून एवढे बाकी आहेत. खूप सुंदर ना. त्यानंतर बघा फणस. हा फणस पण तिथूनच सायनवरनं नर्सरीतून आणला, म्हणजे चेरी झाड आणि फणस. बघा फणस किती अर्धे काढले आम्ही. हे बघा केवढे मोठे फणस आहेत बघा. हे मद्रासी फणस आहे, मद्रासी फणस. वरपर्यंत फणस लागलेत बघा. हे बघा खालून बुंड्यापासून फणस लागले ते बघा. हे बघा, हे बघा बुंद्यापासून फणस लागलेत. अर्धे आम्ही काढले, 15-20 फणस काढले. हे पाठवून आलेले फणस आहेत, कवळेत अजून. आणि हे बघा हे 4 काढलेले, 2 घेऊन गेलेत, 2 बाकी आहेत. एक आम्ही घेऊन जाणार आहे आणि एक इकडे कान्यात माझ्या बायकोच्या सासरवडीत, माझ्या सासरवडीत नेणार आहे एक फणस बायकोच्या घरी. हे बघा आपण मद्रासी फणस खूप जुनं आहे बघा.
मस्त. आणि बघ इथं पहिलं असंच होतं, बांधार होता. आम्ही मस्त गेल्या वर्षी व्यवस्थित माती लावून करून घेतलं आहे, मग थोडं चांगलं वाटायला. हे बघा. आणि बाहेरनं ही जागा दुसऱ्यांची आहे, तिकडे कुंपण थोडी साधी करून घेतली. आणि हा शेगाळ झाड कितींदा आम्ही उपटला आणि लावला आहे. आता पहिला पूर्वी इथं होता, आता यानंतर आता इथं लावलं वडिलांनी. हे बघा आला बऱ्यापैकी आहे, आता जीव होतोय. आणि दुपारी आम्ही इथे केळीची झाडं होती, ती इथली केळीची झाडं काढली आणि इथे खड्डा होता, ते दगडी टाकून इकडचे सर्व दगडी जमा करून, इकडे दगडी जमा करून याच्यात भर केली, इकडची माती घेऊन ते केली आणि प्लेन करून घेतलंय मस्त. हे बघा. आणि इथे केळी तर होते, आणि इकडची केळी तुम्हाला दाखवतो कुठे लावली. इथली केळी कुठे गेली दाखवतो तुम्हाला. त्यानंतर हे बघा, हा प्लॅस्टिक मी ब्लॉक बघितला असेल तुम्ही, तर प्लॅस्टिक आम्ही नवीन घेतला ना, तो बघा हा प्लॅस्टिक आहे. 4 किलो प्लॅस्टिक घेतलेला बघा. हा इथं पांगे टाकला, कारण की इथं आम्ही जमीन केलेली चांगली मस्त, ते वाहून जाऊ नये पावसात. पण हा प्लॅस्टिक टाकल्यानंतर गवत पण नाही येणार, काय नाही येणार, आणि मस्त जमीन आहे तशी राहील. फक्त वरतून नंतर शेणाचा लेप केला, सारावून घेतलं तर मस्त झालं. आणि हा बघा, हा एक आंब्याचं झाड आम्ही त्या टायमाला लावलेला पप्पानी, मग तो काय वारण तुटला एका पावसात, गोंड्यासारखा होतं, गोंडा असा होता. नंतर हा परत रोपटं तिथून आलं, आता मोठं बरे की मोठं झालं आहे. आणि हे बघ इथे मोर पण आलेले आहे यावर्षी, तर ते गळून गेला, आता काय राहिलं नाही, बघू पुढच्या वर्षी लागेल आहे. आणि हे बाजूची रूम आहे, ती बोलले ना काय सामान आम्ही ठेवतो, तर आमची चक्की आहे इथे बघ. पप्पा चक्की करतायत, आणि मोठी चक्की घेतली आहे, झाले आता 1.5 वर्ष होऊन गेला चक्कीचं. आणि छोटी चक्की घरघंटी हे बघा. आणि बघा हे सगळं आलेलं आहे दळण्यासाठी. आणि तून खाली आलो, हे बघा ते सर आम्ही अननस लावलेत. हे बघा हे लिंबाचं झाड आहे, आणि हे सगळे अननस आहेत बघा. काढले अर्धे अननस, ते मुंबई आमचे काका आलेले त्यांना दिले, आणि थोडे राहिलेत. हे बघा इथे अननस लागले, तिथे खाली पण अननस लागले. हे बघा इथे पिकायला आलं अननस बघा. हो बघा पिकायला आलं, हे सर अननस लागलेत, काढले बरोबर की काढले. आणि हुंदरं पण खातात, हुंदीर पण आहेत ना. आणि त्यानंतर हा आमचा नारळ झाड, नारळ बघितले ना, नारळ झाड, याला पपईचं झाड पण, पपई पण लागलेत, अर्धे काढले, ते 2च राहिलेत. हा पपई झाड इकडे बघा, अननस. इथे पूर्वी आम्ही अशा सगळे अननस लावलेले. हे बघा ते पण अननस झाड आहेत. हा कलम पेरू आहे, पावसातच येतो बघा. त्यानंतर आवळा झाड आहे, आवळा. हे बघा एकच आवळा राहिला, यावेळी काही असं काय आलंच नाही. हे बघा एकच आवळा आहे, होते आवळे थोडं पाहिजे, यात गेले पावसावर उपडून, एकच आहे. त्यानंतर पुढे परत हे बघा परत नारळ झाड आहे, बघा नारळ झाड आहे. त्यानंतर पुढे पोपनीसचं झाड आहे, हो का पोपनीस. हो का पोपनीस आहे, पोपनीस लागलेले दाखवतो तुम्हाला मी. आणि हे बघू, हे तुम्हाला समजतं इथं कसला पान आहे बघा, ही वेल आहे बघा, ही वरपण ते केली बघा. ही आपला खाऊचं पान असतो ना, त्याची वेल आहे. पण हे ठेवत नाहीत, सरडा खातो, कारण गोड लागतं, सरडा खातो. आणि पोपनीस बघा लागलेत. हे माझ्या मामाने आणलेलं मुंबईवरून झाड पोपनीसचा. आता हे 2 वर्ष झाले, आता लागायला सुरुवात घेतलेत. वरती पण पोपनीस आहेत लागलेले आहेत, तुम्हाला ह्याच्यात दिसतं की नाही माहिती नाही. ते बघा, ते बघा दिसलं 5-5, याच्यामध्ये दिसत नाही लगेच. आणि अजूनही तुम्हाला दाखवतो इकडे, ते राहिलं दाखवायचं. आम्ही इथे गाई घेतल्यात, हे बघा ही पूजा, तो राजा, आणि तिकडे समोर आहे ती राणी, म्हणजे जी आई, ही जी आई बघा राणी. आणि त्याच्या पुढे ती सोनू, तिला सोनू नाव आहे. हे जी आई, हे राजाची आई. हे हा आमच्याकडेच झाला जन्म. आणि हे आम्ही बाहेरनं आले, त्या बाहेरनं आणलं ना गाई वासरू, ते एकत्र आले. ते बघा हे बघा, हे बघा हा सोनू. मग त्याच्या मालकाने नाव ठेवले, तेच आम्ही ठेवले. आणि ती जी आई आहे ती बघा तिथे बसली आहे, बघा दाखवतो. हे बघा ही राणी, आणि तो सोनू, सोनूचा आहे हा बछडा आहे राजा.
आणि ही जी आहे राणीची आहे ती बघा ही आहे. हे बघा ही आता आम्हाला मला वाटतं ही आता 6 महिन्याची झाली आहे. मस्त आणि लय हुशार आहेत. ही HP ची गाय आहे आणि ही आहे आपली गिर गाय आहे. हे बघा आहे दूध बीत संध्याकाळी आम्ही काढतो. हे बघा चला बाहेर जाऊया. चल ए चल ए पूजा, हिचं नाव पूजा. लय हुशार आहे पूजा. सोडल्यानंतर काय भेटतच नाही. पूजा पूजा ए पूजा पूजा चाटते चाटते. हा राजा, हा आमचा राजा. ही आमची राणी. राणी राणी हिड्या राणी आहे. सोनू ए सोनू हा बघते. चला निघूया आपण बाहेर. ए पूजा चल. लय मस्तीखोर आहे पूजा आमची. लय मस्तीखोर आहे पूजा. लावून घे. आणि झालं इथून ही आमची पाकची बाजू. हां तुम्हाला सांगायचं होती इथे आमच्याकडे पूर्वी इथे टाकी होती या भागात. जे टाकी केली कारण इथलं स्टोरेज करतो पाणी. खाली नदी आहे तिथून त्या नदीत मोटर लावायचो आम्ही खालून आणि इथून या नदी पाणी या टाकीत साठवायचं आणि इथून हा पाणी खालून पाईप काढलं तर इथे खाली आम्ही झाडं लावलेली. काय शेती करायचं त्या पाणी लावायचं. त्यानंतर आम्ही काय काळानं काढून टाकली ती. इथे एवढ्या भागात तिकटूनच होती बघा. त्याला साईड कवर बघा दिसेल काढल्यासारखं संडासच्या इथे. त्यासाठी टाकी काढून टाकली आणि इकडे पाणी गायींसाठी पाणी घेऊन जातो. साठवून ठेवलं आहे. ड्रम केलं आहे. आणि त्यानंतर आपले आंबे झाड आहेत. हे जुने आंबे झाड आहेत. हे बघा 1 2 3 अजून एक झाड होतं तर मेलं इथे होतं. हे आमचे वरती आजोबात लास्ट नंबर त्यांनी लावले झाड आहेत. लागतं ह्यावर्षी काहीच नाही आंबा. पाऊस जो पहिला अगोदर पडला तर आंबाच नाही यावी म्हणजे काय कुठलंच पीक नाही. आणि ते बघा हे सर अननसची झाडं लावलेली आहेत. हे बघा इथे पण नारळ झाड आहे. ते बघा हे बघा हे 3 नारळ झाड आहेत. एक ते बघा 1 हा 2 हा 3 इकडे हे बघा अननस लागले. ते बघा हे बघा हे बघा हा मोगऱ्या झाड आणि हा आमचा आंब्या झाड. हे पप्पाने 2015ला लावलेला झाड. हा बघा आंब्याचा. आणि आता 7-8 महिन्यापूर्वी गाडी घेतली पप्पाने. हे बघा ॲक्टिवा. आणि हा पेंडा स्टोरेज केलं गायींसाठी. आणि इथे खाली बघू शकता हा पण आंबा होता पप्पाने आणलेला. तो सुकलेला वरती परत रोप पानं फुटायला लागली परत. त्यानंतर हा एक झाड आणलेला पप्पाने. दशेरी झाड आहे. दशेरी नाही सॉरी केशर जातीचं आंब्याचं झाड आहे हा. आणि तिकडे अजून एक चिक्कू आणलेलं पप्पाने. तो झाला. त्यानंतर खाली बघू शकतात नारळ झाड आहेत बघा. लाईनीत लावलेत नारळ झाडं तिथे. हे बघा आणि हे वरती बोललं ना तुम्हाला केळी काढली पप्पाने बघा इथे लावली. आता आम्ही संध्याकाळी 4च्या आसपास बघा 1 2 3 केळी लावली इथे तिथे काढून. हे बघा त्याबरोबर इथे पण हा फणस झाड आहे. हा मुंबईला मी आटले टाकून ते रोपं झाले ते इथे आणून लावली. इथे बघा ह्याला पण फणस लागले तर बघा. हे बघा आणि ही वेल हे जी काळी मिरीची. आणि आमचे फुलांची झाड आहेत लावलेत. जास्वंत आहे. मोगरा आहे. तिथे पण मोगरा बघितला. ही चहाची पात आहे. ही जास्वंत आहे. हे कलम जास्वंत आहे. हा बघा मोगरा आहे. हे तगर आहे. हे बघा हा पण तगर आहे. हे बघा आणि हा एक झाड आहे आपला. हा पण आम्ही ह्याला पण फणसच बघा लागलेत. आपण कलम फणस नाही आपला आटला लावलेलं मुंबईला त्याचंच झाड आहे. हे ते मी 1 2 हा बघा हा एक 3 खाली एक झाड तो बघा तिथे 4 सगळे मुंबईला लावलेले झाड आहेत. आटले लावून मातीत टाकून आणले झाड आहेत. जगलेत आणि आता फळं लागायला लागलेत. झाले 5-6 वर्ष लागलेत. पण तो फणस चांगला आहे. खूप मस्त सुंदर आहे. त्यानंतर खाली जावे लागेल दाखवतो तुम्हाला. हे आमची जमीन आहे. ते पप्पाने ही झाडं लावलेत बघा नारळाची. हे बघा दाखवतो. पायात चप्पल नाही घातली मी असंच खाली येतं. हे बघा
हे बघा इथे, हे बघा ही नारळ झाडं बघा लावलीत लाईनीत. हे आपलीच जागा आहे इथून इथे पुरी. हे बघा खालपण जागा आपलीच आहे. ते बघा नारळ झाडं लावलीत. हे बघा हे पप्पानी सरी नारळ झाडं लावलीत. आणि गेल्या वर्षी पप्पानी काजू आणलेले बघा. 1 2 आहेत काजू, ती 3 आहेत, 4 आहेत. अजून एक लावलेलं मध्ये तो मेला. 4 काजू आहेत, पहिली नारळ आहेत, मध्ये एक झाड आलं आहे पप्पाने लावलं कलम. आणि मध्ये साग आहे आणि 3 नारळ झाडं पुढे साग आहे. त्यानंतर इथे हा फणस बोललो ना वरतून दाखवला तो, हा फणस आहे बघा. फणस आहे. आणि इथे काय चिक्कल झाली पावसामुळे ते जाऊ शकत नाहीत. आणि तिथं तोतापुर झाड आहे. तो पण आम्ही तोतापुरचा आंबा आणलेला, तो मुंबईला बाटा लावलेला. त्याचा तो झाड आलाय, फळ यायला लागली बघा. पूर्वी येत नव्हती, आता ह्याला झालेच 5-6 वर्षाला फळ यायला लागली. खूप मस्त फळ येतो, मोठा फळ येतो. तो बघा दिसतंय बघा. हे बघा बऱ्यापैकी बाहेर काढले. आता मुंबईला ना आलेले सर काका चुलते, नंतर बहीण भाऊ आलेले, ते सर्व घेऊन गेले. थोडे थोडे त्यांना सर्वांना दिले आम्ही. हो का, तो पण अजून थोडे आहेत, आतून दिसतील. आता आतमध्ये जाणारे चप्पल नाही घातले, असं झालं आहे बघा. आणि हे खालून बघा आपले झाडं आंबे दिसतं ना, आपलं घर वरती. हे बघा हे थोडं नंतर आम्हाला करायचे. ते डॅमकडे रस्ता जातो. गेला ब्लॉक तुम्ही गेल्या वर्षी बघितलं समजेल. हा रस्ता डॅमकडे गेला आहे. हा थोडा रुंदीकरण होणार आहे, तर आम्ही इथून रुंदी वाढवणार आहे. इथून असे पॅक करणार नंतर थोडं. आणि हे जरा व्यवस्थित करायचं नंतर. हे बघा आता वरती जाऊया आपण. शौर्य आला धावत खाली. चल बघा असं चढण आहे आमच्या वरती जायला. हे बघा हे आपले झाडं आहेत, आपलं घर. देवाने नाचतोय बघा कसा. आता पडलेला आणि बघा नाचायला लागला. हे बघा, हे बघा हा आमचा कोकणातलं घर बघू शकता. असे वरती घर आहेत आमची. हे आमचे बागवांचीच घर आहेत 2. त्यापुढे नाचरे असे वरती गेले. हे बागवांचे 2 घर आहेत, पुढे एक नाचरे. असं वरती आमच्या वरती दिसतंय ना छप्पर, ते कुलदेवत आमच्या घरावरती. 2 बागवांचे घर आहेत आमचे. आणि इथे 2 बागवांचे घर आहेत आणि बाकी 2 नाचऱ्यांचे आहेत. आणि 1 पाचकऱ्यांचं घर आहे. हे बघा हे असं आमचं कोकणातलं निसर्ग, आमच्या गावातला बघू शकता. हे बघा तिथे पण शाळा आहे समोर, 4थी पर्यंत इथे शिकू शकता. ती पिवळ्या कलर शाळा. आणि आमची भावकी आरती तिकडे पण आहे. आणि हे 5 कलांचं घर वरती घर आहे मूळ. त्यांचं एक घर खाली आलं आहे. हे तिकडे पण आहेत खाडे बिडे असे आहेत, होडे नाचरे बागवे. हे तिकडे अर्धे घर आहेत. आणि अर्धे घर आहेत त्या साईडला आहेत. तिकडे त्या साईडला 7-8 घर आहेत. हे बघा असे हे आमचं कोकणातलं घर. हे बघा आई बसली आहे तिथे. सुंदर आहे ना. पावसाचं अजून छान वाटतं. आज पाऊस 2 दिवस झाले पाऊस नाही, जरा मोकळं आलं आकाश. हो चला मित्रांनो, ही व्हिडिओ आता मी इथेच थांबवतोय. माझं कोकणातलं घर तुम्हाला दाखवलं आणि आजूबाजूचा परिसर दाखवला. म्हणजे कुठली झाडं लावलेत, आम्ही काय काय केलं आहे, कसं घर बांधलं आहे, हे सर्व तुम्हाला दाखवलं. नक्कीच आवडलं असेल माझं घर कोकणातलं. आवडलं असेल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, बाय.